हनुमंतरायानं छत्रपती शिवाजी महाराजांनी काम बांधवडी काळ घातला तोडरी तया माझे दंडवत. कामावर विजय मिळवला. कामावर, काम म्हणजे वासना. काम दोन प्रकारचा असतो, एक स्त्री काम आणि दुसरा धनकाम. हनुमंतरायानं धनकाम जिंकला, सीताईचा हार फेकून द्याला. हनुमंतरायानं काम जिंकला. हनुमंतराय हे चिरंजीव आहेत. 7 चिरंजीवापैकी एक आमचे हनुमंतराय. हनुमंतरायांची पुण्यतिथी नाही, हनुमंतरायांची आज तिथी फक्त जयंती. विठ्ठल हनुमंतराची फक्त जयंती. हनुमंतराय कालही होते, आजही आहेत आणि उद्या पण असणार आहेत. चिरंजीव आहेत, चिरंजीव हनुमंतराय. काम जिंकला, कामावर विजय. शिवाजी महाराज उगेच मोठे झाले नाही, आहे का नाही. आता शिवाजी महाराजांची जयंती जवळ आली बघा, सगळ्यांना चाहूल लागली का नाही. लक्षात घ्या माय बापू, 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. बातमी आहे ताजी. संपूर्ण वारकरी संप्रदाय झालाय पांडुरंगाच्या दर्शनाला राजी. जगात राजे अनेक झाले, पण सर्व राजात माझ्या राजानं मारली बाजी. कारण माझ्या राजाचं नावच होतं छत्रपती शिवाजी. आणि आजकालची तरुण मंडळी नुसती म्हणते, राजे तुम्ही पुन्हा या. कशाला राजे येणार नाही तरुणांनो. आता राजांची गरज नाही, गरज आहे ती राजांनी दाखवलेल्या मार्गाची आणि राजांनी चालवलेल्या विचाराने जाण्याची. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकताना प्रत्येक आईला वाटतं माझंही लेकरू हवं शिवाजी. फैल मावल्यांनो, पण त्यासाठी एक गोष्ट करा. जीवनामध्ये वाचण्यासाठी ज्ञानेश्वरी ठेवा छोटी. रामकृष्ण हरी म्हणा स्वयंपाकाची बनवताना रोटी. संतांचे आशीर्वाद घ्या कोट्यानं कोटी, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी. येतील, निश्चित येतील. हातातला मोबाईल खाली ठेवायचा आणि टीव्हीचं रिमोट फेकून द्यायचं, नक्की महाराज जन्माला येतील. विठ्ठल तरुणांनी एक लक्षात घ्या, शिवाजी महाराज आता तुम्हाला आम्हाला व्हायचे, होता येतं. त्यासाठी जीवनामध्ये एक गोष्टीचा विचार करा. अरे गांजा मावा जुगार मटका गुटका ही यश न करून आपल्याला मिळतंय तरी काय. गांजा मावा जुगार मटका गुटका ही व्यसन करून आपल्याला मिळतंय तरी काय. मुंबई मक्खी जाती है. जुगारबाजी मत कर यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने बलवर के दाम खरद अकबर चोरी आती है. मजा अक्कल गुम हो जाती है. अपने बलवर के दाम खरद सिर में जूता पड़ती है. मजा कबीरा खिदा सुनना हो तो सुनो बाबा. बाबांची भाषा जरी नसेल समजली तर सांगण्याचं तात्पर्य होतं व्यसनाचे दुष्परिणाम सांगले. अक्कल गुंग हो जाते, आहे का नाही, सगळं जातं. माझा सांगण्याचा मुद्दा होता, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मावळ्यांना सुपारीचं सुद्धा व्यसन नव्हतं. आजच्या तरुणांनी एवढंच लक्षात घ्यावं, माझ्या राजाला सुपारीचं व्यसन नव्हतं. आणि आजकालचे तरुण सांगायचं नाही. गांजा मावा जुगार मटका गुटका हे व्यसन करून आपल्याला मिळतंय तरी काय. गांजा मावा जुगार मटका गुटका ही यश न करून आपल्याला मिळतंय तरी काय. वाईट गोष्टीमध्ये आपल्या जीवनाचा कधी घसरेल सांगता येणार नाही पाय. रात्री 12 वाजता रस्त्याला डोळ्यानं कोणतीही स्त्री दिसल्यावर तिला जर मानता आलं ना तुला माय, तर तूच असणार या महाराष्ट्राच्या मातीचा ओरिजिनल शिवराय. हे डोळ्याने घडलं पाहिजे. परस्त्रिया सदा बहिणी माया.
छत्रपती शिवाजी महाराजांनी काम जिंकला. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा मावळ्याने पकडला आणि महाराजांसमोर पेश केलं, तेव्हा महाराजांनी त्या स्त्रीकडे पाहिलं आणि तिला बहिणीचा दर्जा दिला, आईचा दर्जा दिला. साडी चोळी केली महाराजांनी, जशीच्या तशी परत पाऊली. लक्षात घ्या, तेव्हा महाराजाच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, अशीच असते आमची सुंदर जिजाई जननी, आम्ही सुंदर झालो असतो. सुंदर या लोकवचनी. याला म्हणतात सुरत्व बाबा. सुरत्व म्हणजे नुसत्या तलवारी घेऊन लढाया करणं नव्हतं महाराजांचं. खरं सुरत्व होतं कामावर इज मिळवणे. कबीरदासजी म्हणतात अशा सुरवीर पुत्राला जन्म द्यावा. जनाबाई सुद्धा देवाला म्हणतात, देवा द्यायचा तर असाच पुत्र द्या. पुत्र ऐसा ऐसा पुत्र दे संता तरी जावडे पंढरीनाथा. देव म्हणतात जनाबाई त्या पुत्रानं अजून काय करावं दुसरं चरण. गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. जनाबाईनं मागणी केली पुत्राची. एक त्याला देव आवडावा आणि दुसरं सांगितलं त्याला देवानंतर त्यानं गीतेचा नेम करावा. गीता नित्य नेमे. काय गीता? या गीतेचा नित्य नेम करावा. बरं बाबा गीतेचाच का? प्रश्न पडेल गीतेचाच का? त्याचं कारण आहे, हरी सम जगत कछु वस्तू नाही नाही प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही नाही गीता समग्रंथ. हरिसम जगत कछु वस्तू नाही. देवासारखी या जगात दुसरी वस्तूच नाही. नाही प्रेम सम पंथ. प्रेमासारखा दुसरा पंथ नाही. लक्षात घ्या, कितीही तिरस्काराला आणि क्रोधाला प्रेमानं जिंकता येतं. तिसरी गोष्ट सांगितली, सद्गुरु सम सज्जन नाही. सद्गुरु सारखे दुसरे सज्जन नाही. नाही गीता समग्रंथ. गीतेसारखा ग्रंथ या जगामध्ये नाही. कुरुक्षेत्र या पवित्र युद्धभूमीवर भगवंतानं अर्जुनाचं निमित्त करून संपूर्ण जगानं जीवन कसं जगावं हा 700 श्लोकाचा उपदेश जो केलेला आहे. आणि या 700 श्लोकाचा उपदेश ज्या ग्रंथामध्ये त्याचं नाव आहे गीता. आणि ती गीता आमचा धर्मग्रंथ आहे. धर्मग्रंथ म्हणून या गीतेचा काय करावं बाबा? नेम करावा. गीता नित्य नेमे. गीता गीता वाचे जे मन ती. गीता गीता वाचे जे मन ती. गीता गीता वाचे जे मन. गीता
अशा भक्ताला जन्म द्यावा. हनुमंतरायासारख्या जननी जनी तो भक्त जनी. आणि भक्ताला जन्म नाही दिला आईनं तर एखाद्या दानसूर पुत्राला जन्म द्यावा. दाता या सूर दानसूर पुत्राला जन्म द्यावा. किती दानसूर असावं, कर्णासारखा कर्ण किती दानसूर. कर्ण एकदा दाढी करायला बसला, दाढी करायला. गीता 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 वाचे जे वदते नाही पुनरावृत्ती तयानरा. जो गीता गीता नुसतं म्हणतो ना वाचन, त्याला पुन्हा जन्माला यायचं काम नाही. लक्षात घ्या. गीता काही माणसं म्हणतात मग गीता म्हणजे काय लय अवघड आहे का. काय आहे संस्कृत मध्ये अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. शब्दाच्या डोक्यावर अनुस्वार दिला की माणसं म्हणतात संस्कृत होतं. संस्कृत एवढं सोपं नाही ते. एक लंगडी सासू होती आणि तिचे जावाई पहा संस्कृत विषयाचे प्राध्यापक होते. कॉलेजला संस्कृत शिकवणारे प्राध्यापक. पण काही कारणानिमित्त सासरवाडीला येतात. सासरवाडीत आल्यानंतर सासूबाईनं स्वयंपाक केला पण पायानं लंगडी असल्यामुळे उठता येत नव्हतं. चुलीजवळ तिथं जावायला जेवाय वाढलं. स्वयंपाक करत वाढत राहिली. पण जेवत असताना त्या सासूबाईनं शांत बसावं. त्या सासूनं डोकं लावलं आणि सासू त्या जावयाला म्हणाली, काय डोकं लावलं पा, तुम्ही काय शिकित्या. जावाई म्हणतात मी संस्कृत शिकवतो. परत सासूनं डोकं लावलं. परत ती लंगडी सासू म्हणते मग त्यात काय अवघड, ते तर कोणाला बी येतं. ते कोणाला पण येतं. जावई म्हणतात सासूबाई तुम्हाला येतं का. हो म्हणे मला पण येतं. बोला बरं. सासूनं महाराज परत डोकं लावलं आणि लंगडी सासू परत त्या ठिकाणी म्हणायला लागली, भुंगम कोरितम काष्टम भुस्कटम पडतम भुय्यम. विठ्ठल विठ्ठल. नाही संस्कृत समजली. सासूची संस्कृत आम्हाला नाही समजली. ती संस्कृत समजेल का नाही. सासूबाईनं काय केलं, मराठीच बोलली पण प्रत्येक शब्दाच्या डोक्यावर अनुस्वार दिला. सासू ज्या ठिकाणी स्वयंपाक करत होती त्या ठिकाणी डोक्यावर पत्र होते. पत्राच्या खाली एक लाकूड लावलं होतं आणि त्या लाकडाला भुंगा लागला होता. आणि ते भुंगा काय करू लागला, लाकूड कुरतडू लागला. सासूनं डोकं लावलं, भुंगम कोरितम काष्टम भुस्कटम पडतम भुय्यम. म्हणजे भुंगा काष्ट म्हणजे ते लाकूड कुरतडायला आणि भुसकट कुठं पडायले बाबा, भुईवर पडायलंय. त्या लंगड्या सासूला म्हणावं संस्कृत एवढं सोपं जर असतं तर जगाच्या बापाला अवतार घ्यावा लागला नसता. संस्कृत भाषा जगाशी कळेना म्हणून नारायणा करुणा आली. तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी उद्धराया. पांडुरंग परमात्म्याला ज्ञानोबरायाच्या अवतारात यायचं काम पडलं नसतं. लक्षात घ्या. ज्ञानोबरायाच्या अवतारात पांडुरंग परमात्म्यानं जन्म घेतला आणि संस्कृत मधली गीता ज्ञानेश्वरीच्या रूपानं मराठीत तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवली. म्हणून वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. त्यानं गीतेचा ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी वाचा डोळा पाहावे पाहावे डोळा पाहावे हो डोळा पाहावे पाहावे डोळा पाहावे पंढरे वाचावे ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी वाचावे वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरी वाचावी त्या पुत्रानं. वाचावी इथपर्यंत खरंय बाबा, पण असल तरच वाचील ना. काही काही घरीमध्ये अजून ज्ञानेश्वरी नाही बघा. ही स्वकांतिका. 4 मोबाईल झाले घरी. पप्पाकडे एक, मम्मीकडे एक, बंट्याकडे एक, बंटीकडे एक. 10-10 हजाराचे मोबाईल. आता ऑनलाईन शिक्षणानं तर पुन्हा वाढवले. त्यातले त्या 50-50 हजाराचे मोबाईल आमच्या घरामध्ये आहेत, पण 50 रुपयाची ज्ञानेश्वरी आमच्या घरात नाही. ही स्वकांतिका आहे आज. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी एक सांगेन,
एक उपक्रम करा बघा, आवडला करा, नाही आवडला नका करू. आपल्या इकडं आपल्या ज्यांच्या मुला मुलीचे लग्न असतात, आपण त्याला अनेक पाहुणे मंडळीला आमंत्रित करतो बघा, आणि येणाऱ्या पाहुण्यांना काय देतो बक्षीस भेट म्हणून? साड्या. केवढ्याची साडी असते महाराज ती? 60 रुपये, 70 रुपये, 100 रुपयापर्यंत. म्हणजे ज्यानं घेतली त्यालाही फायदा नाही, आणि ज्यांना दिली त्यांनाही फायदा नाही. प्रत्येक माऊलीकडे कपाटाची कपाट भरले लग्न साड्या येणं, पण कधी नेसतात का? नाही. मग आमचा समाज चाललाय कुठं? लक्षात घ्या. म्हणजे ज्यानं साडी खरेदी केली त्याला फायदा नाही, ज्यांना भेट म्हणून दिली त्यांना फायदा नाही. याच्यात फायदा तिसऱ्याचाच होतो, आलिम भाई सलीम भाईचा. कोणाचा फायदा महाराज? आलिम भाई सलीम भाई. तुम्ही आम्ही दिवसभर कामाला निघून जातो, आणि दिवसभर या माऊल्या काय करतात? सलीम भाई टोपले घेऊन येते गावामध्ये, घ्या साडीवर टोपले, घ्या साडीवर बकीट. लक्षात घ्या मायबापो, सांगायचा मुद्दा हा आहे, ह्या साड्या देण्याऐवजी काय करा, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, याच्या प्रत आणा. मुलांचा मुलींचा वाढदिवस असेल किंवा लग्न समारंभ असेल, याच्यात भेट म्हणून तुम्ही काय करा, ह्या ज्ञानेश्वरीच्या प्रत द्या. माझ्या मुलीच्या 10व्या वाढदिवसानिमित्त रेणुका नगर मंगल कार्यालयासमोर रेणुका नगर झाले, तिथं 51 घरं झाली आहेत. 51 घरी मी ज्ञानेश्वरी वाटल्या मनीषानंद पुरीजी महाराजांच्या हाताने. लक्षात घ्या. पटलं तर काय करा, साडी देण्याऐवजी तेवढ्याच किमतीचे ग्रंथ द्या. हे ज्ञानेश्वरीच्या घराघरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ जाईल, आणि जेव्हा घराघरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ जाईल तर तुमच्या मुला मुलींचा संसार निश्चित ज्ञानोबराच्या आशीर्वादाने आनंदाचा होईल. म्हणून गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. आणि हा ग्रंथ वाचला तर त्याला संत कळेल, म्हणून संतांच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. तिसऱ्या चरणात इथं जनाबाई म्हणतात, मग ग्रंथ कळाल्यामुळे त्याला संत कळतील. कारण ग्रंथ, संत आणि भगवंत. ग्रंथ कळाले संत कळतील, आणि संत कळाले की ते निश्चित भगवंत दाखवतील. जनाबाईला देव म्हणतात. जनाबाई, आईसा पुत्र द्या, आईसा पुत्र द्या, आईसा पुत्र द्या. 1 वाजायला आहे, पण पुत्रच नशिबात नसेल तर? कन्या व्हावी भागीरथी, कन्या व्हावी भागीरथी, कन्या व्हावी भागीरथी, कन्या व्हावी भागीरथी, कन्या होय भागीरथी, कन्या होय भागीरथी, कन्या होय भागीरथी, कन्या होय भागीरथी. तुझे प्रेमाची जे चिंती, तुझे प्रेमाची जे चिंती, प्रेमाची जय चिंती, तुझे प्रेमाची जय चिंती, तुझे प्रेमाची जे चिंती. गीता नित्य नेमे, गीता नित्य नेमे, गीता नित्य नेमे, गीता नित्य नेमे. कन्या भावी भागीरथी, तुझे प्रेम जिचे चित्ती. देव म्हणतात जनाबाई, आईसा पुत्र, आईसा पुत्र, आईसा पुत्र द्या. पुत्र नशिबात नसेल तर? जनाबाई म्हणतात, देवा कन्या सुद्धा चालेल, पण कन्या कशी द्या? कन्या भावी भागीरथी. देवा कन्या चालेल, पण भागीरथी सारखी द्या. कोण भागीरथी? भागीरथी म्हणजे गंगा नदी. नदी जशी ती काय वाढते, निस्वार्थपणाने स्वच्छंदकरणाने वाहत जाते, सगळ्यावर परोपकार करते. देवा द्यायची तर अशी भागीरथी सारखे निस्वार्थपणे जीवन जगणारे माझ्या सिंधुताई सपकाळांसारखी कन्या. लक्षात घ्या. सपकाळांना अनाथांची आई आपण म्हणतो. लक्षात घ्या माऊल्यांनो, तुम्ही 4-2 लेकरांची आई झाले असतात. माझी सिंधुताई सपकाळ 1089 विद्यार्थ्यांची, 1089 अनाथांची माई झाली. कन्या भावी अशी कन्या. लक्षात घ्या. अहो, रेल्वे स्टेशनला भीक मागून स्मशानात राहून ज्या माऊलीनं दिवस काढले आणि अनाथ लेकरांचा सांभाळ केला. लक्षात घ्या, किती मोठं सद्भाग्य आमच्या या माऊलीच्या पदरात पडलं. 250 जावई आहेत त्यांना, 250. काय 2 जावयाला नटायला इथं. आमच्या सिंधुताई सपकाळांना 250 जावई. जुन्या पुराण काळातला आपण ऐकतो, रावणाला 80,000 बायका होत्या, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू म्हणतो. सिंधुताई सपकाळांना 1089 मुलं बाळ.
250 जावाई आणि 550 नातरुंड पत्रुंड झाली तर लक्षात घ्या. आणि या 1089 मधले 500 जण चांगल्या चांगल्या पदावर आहेत. हे कार्य ज्या माऊलीनं केलं अशा सिंधुताई सपकाळांसारखी कन्या असावी. दुसरं सांगेल, ज्याने संपूर्ण विश्व आपल्या आवाजानं मोहित करून सोडलं, गायन सम्राज्ञी लता मंगेशकर, लता दिदी. अशी आमच्या लता दिदींसारखी कन्या असावी. संपूर्ण भारत बंद करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या कर्तृत्वात होतं, एक दिवस शासकीय सुट्टी द्यायला भाग पडलं, हे कर्तृत्व माझ्या लता दिदींचं होतं. कन्या व्हावी, कशी व्हावी पा, कन्या व्हावी. असे कन्या व्हावी भागीरथी सारखी. भागीरथी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची कन्या होती, लक्षात घ्या. अनगड शहा नावाचा फकीर हातामध्ये कटोरा घेऊन तुकोबारायांच्या दारात येऊन उभा राहिला. त्याला माहित आहे तुकोबारायानं एवढं दान करून टाकलं, आता खायला काही उरलं नाही, काय करावं. तुकोबारायांची परीक्षा घ्यायला आला. घरामध्ये वाढायला काय नाही. भागीरथीने मुठभर पीठभर होतं तेवढं घेतलं, वाढाई निघाली. आमच्या जिजाबाईला राग आला आणि जिजाबाईनं भागीरथीचे हात परत डब्यामध्ये झटकले. घरात खायला नाही, कालटी वाढाय निघाले. परत भागीरथीला वाटलं, मी जर नाही वाढलं तर ह्या अनगडशा वापस जाईन आणि माझ्या बापाच्या घराची इज्जत जाईल. लक्षात घ्या कन्या कशी असावी. त्या भागीरथीनं जेवढे हात भरलेले होते पिठानं तेवढे नेले, अनगडशहाच्या त्या कटोऱ्यामध्ये झटकले. अधिकारी मुलगी भागीरथी अहो झटकल्याबरोबर त्या ठिकाणी गावात कुठं कटोरा भरला नाही, तो कटोरा अनगड शहाचा कुठं भरला, तुकोबारायांच्या भागीरथीच्या हातानं भरला. कन्या असे असावे, आपल्या बापाच्या घरची इज्जत राखणारी, आरची सारखी परशासोबत जाणारी नसावी. विठ्ठल कन्या कशी असावी. कन्या व्हावी भागीरथी, तुझे प्रेम जिचे चित्ती देवा, अखंडपणे तुझ्याविषयी प्रेम जिच्या चित्तात असावं, अशी कन्या आम्हाला द्या. एवढंच सांगेन मायबापो, लक्षात घ्या. मुद्दा आला या ठिकाणी. 13व्या शतकामध्ये जनाबाई म्हणतात कन्या व्हावी, आणि आज 21व्या शतकामध्ये आपण सुशिक्षित म्हणून घेणारे म्हणतो कन्या न व्हावी. लक्षात घ्या, मुलगी नकोशी झाली आम्हाला, आणि जनाबाई तेव्हा म्हणतात कन्या व्हावी. लक्षपूर्वक ऐका. या कीर्तनाच्या निमित्तानं एवढं सांगन, बेटी बचाव देश बचाव. मुलगी वाचवा देश वाचवा, मुलगी शिकवा देश वाचवा. लक्षात घ्या. आम्ही म्हणतो वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. लक्षात घ्या, वंशाचा दिवा लावायचा असेल तर पंथी आवश्यक आहे. वाक्य परत ऐका, पंथी आवश्यक आहे. पण तीच नसेल तर दिवा लागणार नाही. म्हणून ही पंथी असेल तरच हे दिवे लागतील. लक्षात घ्या. अगर बेटा वंश है तो बेटी अंश है, अगर बेटा वंश है तो बेटी अंश है, अगर बेटा दिल है तो बेटी धड़कन है, अगर बेटा तन है तो बेटी मन है, अगर बेटा आन है तो बेटी शान है, अगर बेटा दवा है तो बेटी दुआ है, अगर बेटी भाग्य है तो बेटी विधाता है. इसलिए कहाँ जाता है, बोए जाते हैं बेटे पर उग जाती है बेटियाँ, खाद पानी बेटे को पर लहराती है बेटियाँ, स्कूल जाते हैं बेटे पढ़ पढ़ जाती है बेटियाँ, मेहनत करते हैं बेटे पर अव्वल आती है बेटियाँ, आशाएं रहती है बेटों से पर पूर्ण करती है बेटियाँ, जब दर्द देते हैं बेटे तब मरहम लगाती है बेटियाँ, जब घर से बाहर निकलते हैं बेटे तब काम आती है बेटियाँ. इसलिए बेटी को चांद जैसा मत बनाओ ताकि हर कोई उसकी तरफ गुर गुर कर देखे. अगर बेटी को बनाना है तो सूरज जैसा बनाओ ताकि हर किसी की उसके तरफ देखने से पहले नजर झुक जाए. मासूम सी होती है, नादान सी होती है, नाजुक सी होती है बेटियाँ, घर लगता है सुना सुना जब घर से चली जाती है बेटियाँ. लक्षात घ्या माय बापूंनो, मुली कोणाला होत नाही, भाग्यवान बापाच्या घरी देव त्या मुलीचा जन्म करत असतो. लक्षात घ्या. हर आदमी के सौभाग्य होते हैं, जब एक भाग्य अच्छा होता है तो उनके घर बेटा जन्म लेता है, जब एक भाग्य अच्छा होता है तो उनके घर बेटा जन्म लेता है, लेकिन जब सौ के सौभाग्य अच्छे होते हैं तो उनके घर बेटी जन्म लेती है. इसलिए कहाँ जाता है, बेटा तो भाग्य से होता है लेकिन बेटी तो सौभाग्य से होती है. पराया धन होकर भी पराई नहीं होती, शायद इसलिए किसी भी बाप से अपनी बेटी की विदाई हंसते हंसते नहीं होती. लक्षात घ्या. कुठल्याच बाप आपल्या मुलींना हसत हसत वाट लावत नाही, याचं कारण त्या बापानं हे अनमोल रत्न आपल्या हृदयामध्ये जपलेलं असतं. म्हणून जीवनामध्ये स्त्रियांचं महत्त्व ओळखा. लक्षात घ्या. ज्यानं या स्त्रीला आईच्या रूपात पाहिलं तो
जिजाऊचा शोभा झाला. ज्यानं स्त्रीला आईच्या रूपात पाहिलं तो जिजाऊचा शोभा झाला. ज्यानं स्त्रीला पत्नीच्या रूपात पाहिलं तो सीतेचा राम झाला. ज्यानं स्त्रीला बहिणीच्या रूपात पाहिलं तो मुक्ताईचा ज्ञानबा झाला. आणि ज्यानं स्त्रीला मैत्रिणीच्या रूपात पाहिलं तो राधेचा श्याम झाला. म्हणून जीवनामध्ये नेहमी तिघींना सन्मान द्या. एक, जिनं आपल्याला जन्म दिला ती आई. दोन, जिनं आपल्यापासून जन्म घेतला ती मुलगी. आणि तीन, जिनं आपल्यासाठी जन्म घेतला ती पत्नी. ज्या दिवशी समाजामध्ये आई, पत्नी आणि मुलगी या तिघींना समाजामध्ये आदरानं सन्मानानं वागवल्या जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने समाजातल्या स्त्रीभ्रूण हत्या बंद होतील. लक्षात घ्या मायबापो, स्त्रीभ्रूण हत्या बंद करायची असेल तर आम्हाला या गोष्टी कराव्या लागत्याला. म्हणून आपण लक्षात घ्या, या जिजाऊ असतील तर शिवबा येईल, रुक्मिणी असेल तर ज्ञानबा घडेल. लक्षात घ्या, कनकाई असतील तर माझे तुकोबाराई निर्माण होतील. असे पुत्र आणि अशा कन्या निर्माण करायच्या असतील तर समाजामध्ये हे घडायला पाहिजे. असं जनाबाईला त्या काळात वाटलं. म्हणून जनाबाई म्हणतात, सगळ्या या संत मायबापांना असा पुत्र ना अशी कन्या द्या. शेवटचं चरण. ऐसे करी संत जना जना दासी जनीच्या निधाना गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे इठोबार. जनाबाईने म्हणतात, आईशे करी संत जना. मागणं कोणासाठी पा, या संत जनांना म्हणजे तुमच्या आमच्यासाठी. कैसे करी, जनाबाई म्हणतात आईशे करी संत जना. या संत जनांना देवा असं करा, आतापर्यंत सांगितलं तसं. कैसे, असा पुत्र आणि अशी कन्या यांना द्या. जनाबाईचं मागणं तुमच्या आमच्यासाठी. पुत्र कसा असावा, पुत्राचे गुण लक्षात घ्या. एक, त्याला देव आवडावा. दोन, त्यानं ज्ञान गीतेचा नेम करावा. तीन, त्याला ज्ञानेश्वरी वाचावी. आणि चौथं सांगितलं, त्यानं संतांच्या चरणावर लीन झालं पाहिजे. असा पुत्र आणि भागीरथीसारखी कन्या हे यांना दे, एवढं दासी जनीचं मागणं आहे. दासी जनीच्या निधाना. जसा धावत्या वगामध्ये वेळ उपलब्ध होता, आपल्याला सुरू करायला 11:30 वाजले हे का नाही, तरी आपण आलो ते 1 वाजलेला आहे. सुंदर असं या ठिकाणी अन्नदान आहे बघा. आजचे अन्नदाते आहेत मोहन यशवंतराव रोडगे. आणि दुसरे अन्नदाते रात्री कळालं, भाऊंचं नाव रात्री आलेलं आहे. काय नाव भाऊ अन्नदाते कोण आहेत आज? विश्वनाथ नामदेवराव भोंडवे. या 2 अन्नदात्यांतर्फे सुंदर असं अन्नदान आहे. लागलीच या ठिकाणी महाप्रसाद होईल. त्या ठिकाणी स्वामीजींच्या मार्गदर्शनाने माझ्याकडे सेवा आली. सर्वांप्रती सद्भावना ऐकतो. कोरोनाचं पुन्हा नाव घेत नाही. आता उशिरा का होईना हरिभक्त परायण रामभाऊ महाराज काजळे या ठिकाणी आलेले आहेत. आता आपले नाव उच्चार झालेला आहे सगळ्यांचा. सर्वांप्रती सद्भावना व्यक्त करतो. झालेली सेवा हनुमंतराय चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर